यानंतर आपण येतोय प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाकडे। प्रथम क्रमांकाचं पारितोषिक कैलासवासी गंगाधर दत्तात्रय मुनीश्वर यांच्या स्मरणार्थ अभय गंगाधर मुनीश्वर यांच्याकडून दिलं जात आहे। या संपूर्ण सामन्याच्या मेडल्स देण्यासाठी मी सन्माननीय बालाजी कलेक्शनचे प्रशांतजी पोकळे सर यांना विनंती करतो। मी प्रशांतजी पोकळे सरांना विनंती करतो आपण हे सर्व जे मेडल्स आहेत ते आपण परिधान करायचे आहेत। आणि या वर्षीचा विजेता संघ जो ठरतोय श्री क्षेत्र ज्योतिबा वाडी रत्नागिरी। ऑल सेट ऑल सेट ऑल सेट ऑल सेट। नक्कीच या सामन्याचे सर्व मेडल्स सरांच्याकडून दिले जात आहेत। मी आव्हान करतो देवराज मेडके यांना की आपण सर्व संघासमोर यायचं आहे आणि हे अवॉर्ड कलेक्ट करायचे आहेत। देवराज, केदार, नवाळे, संकेत, यश, धनराज, उमेश, महेश, ऋषी, ऋग्वेद, देवराज, केदार, नवाळे, संकेत, यश, धनराज, हॅलो हॅलो हॅलो, उमेश, महेश, ऋषी, ऋग्वेद, हर्ष, आर्य, प्रथमेश आणि सर्वात शेवटी कर्णधार अजित। नक्कीच संघाचं कौतुक आहे। अजित सर प्लीज या। यस अजित सर प्लीज। दुसरं वर्ष होतं, दुसरी देखील ट्रॉफी गडावरती चालली आहे। हो, खूप आनंद होत आहे कारण सलग 2 वर्ष आम्ही ही ट्रॉफी जिंकलेली आहे। नक्कीच एकंदरीत आपण जर सामना बघितला फायनलचा, नक्कीच समोरचा संघ देखील तुल्यबळ होता, पण या सामन्यावरती या अंतिम फायनलच्या मॅच वरती आपण आपलं नाव करलंय। हो बरोबर, कारण पुढच्या टीम मध्ये बॅट्समन चांगले होते। चिन्मय सर लवकर आउट गेल्यामुळे आम्ही आज सामना इझिली जिंकू शकलो। नक्कीच सर एकंदरीत चिन्मय सरांना संघ तुमचा थँक्यू म्हणत असेल। हो नक्की। पुढच्या वर्षी ती जी मानाची ट्रॉफी आहे त्याची हॅट्रिक होणार हे मात्र नक्की। हो हॅट्रिक करण्याचा प्रयत्न करेल। नक्कीच म्हणजे आज गुलाल हा डोंगरावरती उधळला जाणार आहे आणि नक्कीच काय प्लॅनिंग केलंय आज संध्याकाळी संघाने? नाही प्लॅनिंग असं काय नाही, आता पन्हाळा जायचा मॅच आहे पन्हाळ्यात। नक्कीच कौतुक आहे संघाचं, कारण हा सामना संपल्यानंतर पन्हाळ्यावरती अजून एका सामन्यासाठी संघ जातोय। मी सरांना विनंती करतो की ती मानाची ट्रॉफी आपली वाट पाहतीये, मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण ही ट्रॉफी स्वीकारायची आहे। मी सन्माननीय अर्चना मुनीश्वर मॅम यांना विनंती करतो की ती मानाची प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आपण संघाला सुपूर्द करायची आहे। या वर्षीचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मानाची ट्रॉफी अर्चना अभय मुनीश्वर मॅडम यांच्याकडून दिली जाते आहे। या वर्षीचा विजेता संघ श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी ज्योतिवाडी। मी सर्व संघाला विनंती करतो आपण सर्व संघाने या ट्रॉफी सोबत फोटो क्लिक करायचा। गुच्छ वगैरे काय आहे? गुच्छ वगैरे काय आहे? मेडल शिल्लक आहे? मेडल वगैरे कसं शिल्लक ना? आपल्याकडे ट्रॉफी कोणाकडे आहे? ट्रॉफी कोणाकडे आहे आपल्याकडे? या बाजूला माझ्या डाव्या बाजूला सरका। नुसता तात्पुरतं पाकिट द्या, फक्त व्ह्यू फाइंडर किंवा हे लोक हे आहेत व्ह्यू फाइंडर